शाहू महाराजांच्या नावाने वैद्यकीय नगरी या ठिकाणी उभारण्याचं आम्ही ठरवलेलं आहे। लवकरच छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा पुतळाही आम्ही या ठिकाणी उभा करणार आहोत। आपल्याला माहिती असेल की गेल्या टर्ममध्ये माझ्याकडे 13-14 महिन्याचा कार्यकाळ या वैद्यकीय शिक्षण विभागाचा आलेला होता आणि ज्यावेळी मी पहिल्यांदा इथं भेट दिली होती 13-14 महिन्यापूर्वी, त्यावेळी रस्ते नव्हते, झाडं झुडपं वाढलेली होती, अत्यंत दुरावस्था होती। आज जर बघितलं आपण अतिशय चकाचक झालेला आहे। अजून अनेक इमारती बांधायच्या असल्यामुळे रस्ते व्हायचे आहेत, हॉस्पिटलचं काम सुरू व्हायचं आहे आणि आता आपण बघितलं असेल की मुलींचं हॉस्टेल जवळजवळ 150 कॅपॅसिटीचं, त्यानंतर दुसरं 150 कॅपॅसिटीच्या हॉस्टेलचं शुभारंभ केला आपण। त्यानंतर मोर्चुरी जी पोस्टमॉर्टम करणारी मोठे अद्ययावत हॉल आपण बघितला आणि आता हे परीक्षेसाठी एक्झामिनेशन हॉल आपण पाहिलेला आहे। अतिशय चांगलं काम करण्यात आलेलं आहे आणि मला वाटते विद्यार्थी जे MBBS किंवा PGसाठी जे विद्यार्थी शिकत आहेत त्याची अतिशय चांगली सोय करण्याचा प्रयत्न वैद्यकीय शिक्षण विभागानं आपल्या कोल्हापूर छत्रपती राजर्षी शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयामध्ये केलेला आहे आणि एक नगरी, एक शाहू महाराजांच्या नावाने वैद्यकीय नगरी या ठिकाणी उभारण्याचं आम्ही ठरवलेलं आहे। लवकरच छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा पुतळाही आम्ही या ठिकाणी उभा करणार आहोत। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा।